नमस्कार. वेळ वेळ हा शब्द किती लहान पण अर्थपूर्ण. अवघ्या विश्वाला समावून घेण्याची ताकद ज्यामध्ये आहे, असा हा विश्वाला विळखा घातलेला वेळ. वेळ ही कधी, कोठे, कोणाची, कशी, का आणि कोणामुळे बदलते हे सांगणे कदाचित आपण ज्या परमेश्वराला मानतो त्यालाही समजणे कठीणच होय ना. पण याच निसर्गरूपी विश्वासात्मक घटकेने प्रत्येकच मनुष्याला, प्राणी असो अथवा पुरुष, सर्वांनाच ही वेळ अगदी सारखी दिली. पण प्रत्येकाची बुद्धिमत्ता, प्रवृत्ती, अहंकार, अहंभाव या सर्व शारीरिक भावनांनी व्यक्ती स्वतःच्या पद्धतीने वेळेचा उपयोग करून घेतो. आयुष्यात प्रसंगानुरूप कामाच्या पद्धतींना घेऊन बरेच लोक आपलेसे होतात. ते आपल्याला वेळही देतात, आपणही त्यांना तितकाच वेळ देतो. विचार, भावना, कार्य, यश, आनंद आणि दुःख या सर्व गोष्टी एकमेकांना सांगितल्या जातात, ऐकल्याही जातात. हवा हवासा वाटणारा तो क्षण, ती वेळ कधीच कायमस्वरूपी नसते आणि त्याकरिता दोषारोपण करणे तर चूकच. अफाट विश्वामध्ये दर दिवसाला कोणाला तरी कोणीतरी हा वेळ देतच असतो. मग त्यातून होणारा फायदा आणि नुकसान यांचा हिशोब लावला तर आकडे कमी पडतील. असो, घरामध्ये असणारे पाळीव प्राणी यांना आपण 5 ते 10 मिनिटाचाच वेळ दिला तरी ते आपलेसे वाटतात. त्या मुक्या प्राण्यांनाही जिव्हाळा निर्माण होतोच. पण म्हणून आपण आयुष्यातील प्रत्येक क्षणी त्यांना वेळ देऊच याची सुद्धा आपण शाश्वती देऊ शकत नाही. आयुष्याची सायंकाळ जर पुढे ढकलायची असेल तर काही गोष्टी मनुष्य, प्राणी यांना वेळेअभावी दुर्लक्षित करणेच आवश्यक. या ठिकाणी दुर्लक्षित करण्याचा अर्थ वेळ देणाऱ्या व्यक्तीला कायमस्वरूपी विसरून जाणे हा नसतो. तसं आपण ठरवून सुद्धा करू शकत नाही, कारण काही गोष्टी, काही व्यक्ती कायमस्वरूपी डोक्यात असतात. परंतु प्रत्येकच कामात वेगवेगळ्या लोकांचे विचार आपल्याला पटतात. ज्या ठिकाणी विचारांची जुळवणी आली त्या ठिकाणी वेळेची देवाणघेवाण आली. गेलेल्या वेळेला विसरून येणाऱ्या वेळेचे स्वागत करून आनंदी जगणारा व्यक्ती खऱ्या अर्थाने वेळेचा योग्य उपभोग घेतो असे म्हणण्यास हरकत नाही. योग्य वेळेला वेळ दिला म्हणून आपण स्वतंत्रतेने राहू लागलो. योग्य वेळेला वेळ दिला म्हणून आपण यशाचे शिखर गाठू लागलो. योग्य वेळेला वेळ दिला म्हणून प्रजनन क्रिया झाली. योग्य वेळेला वेळ दिला म्हणून संसारामध्ये चैतन्य निर्माण झाले. योग्य वेळेला वेळ दिला म्हणून नाते, भावना, नैतिकता निर्माण झाली. योग्य वेळेला वेळ दिला म्हणून माणूस पण जपू लागला. योग्य वेळेला वेळ दिला म्हणून आनंद बहरून आला. परंतु या विरुद्ध ही कार्यरत जनप्रवृत्ती असते. वेळ यावरचे विचार तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून शेअर करा. धन्यवाद.